वेलकम, स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. लक्षात घ्या, सेमी स्कूल साठी सध्या ओएमआर चॅलेंज हे ऑप्शन आलेले आणि 14 तारखेच्या आपल्याला ओएमआर ला चॅलेंज करायचे. लक्षात घ्या, ही प्रक्रिया नुसती ओएमआर ला चॅलेंज करायचं असं नाहीये, तर अशी सेमी स्कूल एकमेव अशी परीक्षा ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या जी ओएमआर वरती सोडवलेली आहे, जी ओएमआर आपल्या विद्यार्थ्यांनी एक्झाम मध्ये लिहिलेली आहे, ती ओएमआर आपल्याला डाउनलोड करता येते. ती आपल्याला पाहता येते, डाउनलोड करायची सर्वांनी. ठीक आहे, त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या ओएमआर वरती विद्यार्थ्यांनी जे ऑप्शन्स दिलेले होते, म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांनी समजा क्वेश्चन 1 ला बी दिलं होतं, तर त्यांच्या सैनिक स्कूलने ज्यावेळेस ती ओएमआर स्कॅन केली आणि स्कॅन केल्यानंतर त्यांच्या जे मशीनने त्याचे रिस्पॉन्स नोंद करून घेतले होते, रेकॉर्ड केले होते, ते बरोबर आहेत का, ते मॅच होतात का, अशा प्रकारे आपल्याला हे गोष्ट सर्वांनी 100% चेक केली पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी दिलेले ऑप्शन, आणि बऱ्याच जणांना 14 तारखेच्या नंतर हा व्हिडिओ सापडेल, काय उपयोग नाही. लक्षात घ्या, त्यावेळेस आपल्याला चेक नाही करताना जे आपल्याला मार्क्स मिळतील, सैनिक स्कूलचा निकाल अजून नाही लागलेला, निकाल लागल्यानंतर ते मार्क्स समजणार आहे, पण आता आपल्याला मार्क्स समजतील आणि जर त्याच्यामध्ये काही त्रुटी असेल ती पण दुरुस्त करता येणार. ही संधी 14 तारखेची आहे. ह्यासाठी काय करायचंय, सैनिक स्कूलची ही वेबसाईट आहे, वेबसाईट वरती आपल्याला यायचे सैनिक स्कूलच्या. तर सैनिक स्कूलची ही वेबसाईट आहे, लक्षात, सैनिक स्कूल एनटीए, सैनिक स्कूल एनटीए ही वेबसाईट आहे. याच्यावरती आल्यानंतर दिसते आपल्याला की या ठिकाणी ऑप्शन आलेले, या ठिकाणी ऍडव्हान्स सिटी हे झालेले, त्यानंतर दिले डेट ऑफ एक्झाम हे झालेले, त्यानंतर आले अँसर की चॅलेंज. हे अँसर की चॅलेंज वर क्लिक करायचं. अँसर की चॅलेंज वर क्लिक केल्यानंतर इथे अँसर की चॅलेंज याच्यावर क्लिक करायचं. तसं याच्यावर क्लिक केल्यानंतर जो आपल्या विद्यार्थ्याचा ऍप्लिकेशन नंबर आहे तो टाकायचा. पासवर्ड फॉर्म भरत असताना आपण याच्यावरच फॉर्म भरला या साईट वरती, तो पासवर्ड टाकायचा, कॅप्चा टाकायचा आणि लॉग इन करायचं. आता लॉग इन केल्यानंतर कसं दिसणार आहे बघू आपण. लॉग इन केल्यानंतर ना आपल्याला अशा पद्धतीची विंडो दिसते. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला दिसते की इकडे ऍक्टिव्हिटी डाउनलोड, विद्यार्थ्याचं नाव आणि ऍप्लिकेशन नंबर आणि आपलं रजिस्ट्रेशन फॉर्म हे सगळं दिसते. आपल्याला खाली यायचंय. खाली आल्यानंतर दोन ऑप्शन दिसतात आपल्याला. एक दिसतं व्ह्यू चॅलेंज अँसर की. लक्षात घ्या, हे कशासाठी आहे, सैनिक स्कूलने एक अँसर की दिलेली आहे की बाबा ह्या प्रश्नाचं उत्तर हे बी असायला पाहिजे, करेक्ट अँसर की त्यांनी दिलेली आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला वाटतं की नाही त्यांची अँसर की चुकीची आहे आणि जर त्याला चॅलेंज करायचं असेल तरच हे ऑप्शन युज करायचे. पण या वर्षी शक्यतो सैनिक स्कूलमध्ये काही त्रुटी नाहीये. जर एखाद्याला वाटत असेल कुठला इंटेलिजन्स वरला एखादा प्रश्न की सर याचं उत्तर दुसरं असायला पाहिजे होतं, तर ते ह्याचा ऑप्शन. पण सगळ्यांनी जे 100% चेक करायचं ते ऑप्शन खाली आहे, व्ह्यू अँड चॅलेंज ओएमआर. हे सगळ्यांनी चेक करणं आवश्यक आहे. ठीक आहे, परत असं वाटायला नको आपल्याकडून राहिलं काहीतरी, नाही काही मनाची शंका आपली दूर होते. तो व्ह्यू अँड चॅलेंज ओएमआर याच्यावर आपण क्लिक करायचं. हे क्लिक केल्यानंतर सगळ्या आपल्याला आपल्या विद्यार्थ्याची ओएमआर दिसते पूर्ण, जी त्यांनी परीक्षेमध्ये सोडवली तीच ओएमआर, त्यांनी डबल गोल कुठं काय केलं होतं काय सगळं दिसते आपल्याला. दिसलं आपला ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे, तो याचा काय करायचा याचा फोटो घ्यायचा आहे. तो याचा फोटो घ्या. ठीक आहे, याचा फोटो हातामध्ये घ्यायचा. याचा फोटो आपण काढू शकतो. याच्यावर स्क्रीनशॉट नाही का निघणं मुश्किल आहे, तर हे मोठी स्क्रीन आहे, त्याच्यावर आपण असं दाबून धरलं त्याला सगळं डाउनलोड झालं. डाउनलोड स्टॅटस ही ओएमआर पण डाउनलोड झालेली आहे आपल्याकडे. दाबून धरलं की हे डाउनलोड झालेले आहे. ठीक आहे, ठीक आहे. आता लक्षात घ्या, जी डाउनलोड झालेली ओएमआर आहे ते आपण पाहिजे आपल्या मोबाईलमध्ये. ठीक आहे, आता लक्षात घ्या, आपल्या विद्यार्थ्यांनी क्वेश्चन नंबर 1 ला ए केलेले आहे किंवा 2 ला डी केलेले आहे आणि त्यांच्या मशीनने ही ज्यावेळेस ओएमआर स्कॅन झालेली आहे आणि झाल्यानंतर त्यांनी जे रेकॉर्ड केलेले तर हे आणि ते सेम असायला पाहिजे. जर नसेल तर आपण तिथे लगेच त्यांना त्याचं चॅलेंज करू शकतो. अशा ही प्रक्रिया महत्वाची. तो अशा प्रकारे सगळ्यांना आपल्या विद्यार्थ्याची जी ओएमआर आहे ती डाउनलोड करायची आणि आपल्यापेक्षा येते ही चांगली गोष्ट. आपल्याला समजते की आपल्या विद्यार्थ्यांनी कसं गोल केलं होतं. याच्या ठिकाणी आपल्या यायचं आता क्लिक हिअर टू व्ह्यू अँड चॅलेंज रेकॉर्डेड ओएमआर. याच्यावर आपण आल्यानंतर दिसते आपला, इथे दिसते आपल्याला पुन्हा एकदा माहिती सगळी विद्यार्थी दिसते, रोल नंबर. ठीक आहे, त्यानंतर रेकॉर्डेड रिस्पॉन्स लिस्ट आणि या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4 सगळे दिले आणि इथे दिले की मराठीचे प्रश्न आहेत सगळे पहिल्यांदा. ठीक आहे, आणि त्यांनी दिले की क्वेश्चन नंबर 1 ला 1 केलेले. आता पाठीमागे आपण बघितलं विद्यार्थ्याच्या ओएमआर मध्ये त्यांनी 1 ला 1च केलं होतं. ठीक आहे, आता आपण जे डाउनलोड केलेली ओएमआर आहे त्याच्यावर चेक करायचं, हा इथं 1 ला 1 केलेलं आहे का, येस. 2 ला 4 इथं दिलेलं आहे, मग आपल्या विद्यार्थ्यांनी 2 ला 4 केले का, बरोबर आहे, हा केलेले. मग इथं 3 ला 2 दिलेले, 3 ला 2 आहे का, असं जसे 125 प्रश्न किंवा 150 प्रश्न क्लास 6, 9 सर्वांनी हे चेक करायचे. एखाद्या वेळेस त्यांच्याकडून ही रेकॉर्डेड रिस्पॉन्स मध्ये त्रुटी असू शकते आणि जर आपल्याला वाटलं नाही इथं क्वेश्चन नंबर 5 चे 2 दिलेले पण आता विद्यार्थ्याची जी ओएमआर डाउनलोड केली त्याच्यामध्ये 1च दिलेले,
तर अशा प्रकारे इथं 5चं 2 दिलेले आहे, पण आपल्याला त्यांनी 1ला रेकॉर्ड केलेलं होतं, 1ला बोल केलं होतं आणि मग त्याप्रमाणे आपल्याला तेच ठेवायचंय, 1 घ्यायचंय. तर लक्षात इथं 1ला क्लिक करायचंय. ठीक आहे, 1ला क्लिक करायचं, सगळं झालं. एवढंच आपल्या समजा अडचण आली ती, तर 1ला क्लिक करून सेव्ह युअर क्लेम करायचंय आणि त्याची काय असेल त्याची काय नाही का क्लेम करताना त्याचे काय 500-100 रुपये जे कट होतात असं काहीतरी आहे त्याचं, तर ते पुढे लावून करायचंय. अशा प्रकारे आता हे आपल्याला त्याचं काही अडचण नाही, पालक स्वतः चेक करतील, आपण ह्याचं क्लेम करणार नाहीये, कारण हे एक वैयक्तिक जबाबदारी आहे प्रत्येकाची नाही का. तो काही त्याच्यामध्ये त्रुटी असू शकते किंवा नसू पण शकते. तो अशा प्रकारे सर्वांना आपापले OMR डाउनलोड करायचे आणि त्याचा रेकॉर्डेड रिस्पॉन्स चेक करायचा. ही कंपल्सरी आहे सगळ्यांना, म्हणजे सगळ्यांसाठी महत्वाचं आहे. आणि त्यानंतर जर अँसर कीला कुठं म्हणजे त्यांची जी अँसर की दिली, लक्ष घ्या ते अँसर की त्यांनी दिलेली ऑप्शन नंबर 1 मध्ये, त्यांच्या अँसर की नुसार आता आपली जी OMR डाउनलोड केली त्याच्यानुसार आपण आपल्या OMR बरोबर प्रिंट आउट मारा किंवा ह्याच्यावरच आपण चेक करा की याच्यामध्ये पहिल्याचं उत्तर 1 दिले, आपल्या इथं त्यांनी पण 1 केले, म्हणजे एक बरोबर आहे त्याचा प्रश्न. 2चं 4 आपल्याने 2चं 4च केलेले, तो बरोबर आहे. अशा पद्धतीने निकाल लागायच्या अगोदर आपल्या विद्यार्थ्याला अॅक्युरेटली किती मार्क्स पडतात हे तुम्हाला काढता येणार आहे. समजलं सगळ्यांना. आणि जर एखाद्याला वाटते की नाही सर ह्यामध्ये हा जो प्रश्न 4 आहे याचं उत्तर त्यांनी 1 दिलेले की करेक्ट आन्सर की बघतो आपण, याचं उत्तर 1 दिले नाही, ह्याचं उत्तर सर 3 असायला पाहिजे, तर तुम्ही याला 3ला क्लिअर करून चॅलेंज करू शकता. खाली 100 रुपये एका प्रश्नाला, एका चॅलेंजला एका 100 रुपये फी आहे. त्या पद्धतीने जर काही कट होत ते विषय पुढे आहे, पुढे गेल्यानंतर ह्याचं करता येतं. तो अशा पद्धतीने सर्वांना समजलंय का? टाईप करू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला की याच्यामध्ये विद्यार्थ्यांची OMR डाउनलोड करता येते, स्क्रीनशॉट काढता येतो आणि त्याचा रेकॉर्डेड रिस्पॉन्स सर्वांनी चेक करायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर अँसर केला मॅच करून प्रत्येकाने आपापल्या विद्यार्थ्याचा स्कोर कार्ड आताच काढायचा, किती स्कोर होऊ शकतो आताच कळतंय. ठीक आहे, बऱ्याच पालकांनी मला मेसेज पण केले सर एवढे मार्क्स पडत आहेत, म्हणजे बऱ्याच जणांना समजलेलं आहे. ज्यांना आयडिया नसेल ते करू शकता आणि ज्यांना हे व्हिडिओ वाटतो महत्वाचा आहे तर सगळ्यांनी ह्या सैनिक स्कूलच्या पालकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू शकता आणि अशा प्रकारचे व्हिडिओ आपले येत राहतात. हे फार महत्वाचं असतं, पण ते बऱ्याचदा सगळं झाल्यानंतर समजतं किंवा नाही का, तो हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळे अशा पुढची पण प्रोसेस फार महत्वाची, डॉक्युमेंट, सैनिकी काउन्सिलिंग, प्रत्येक प्रोसेसमध्ये जो आपल्याला अनुभव आलेला आहे या क्षेत्रामधला तो आपण शेअर करत असतो. तो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. अशा प्रकारे सर्वांनी लॉग इन करा, वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे आणि व्यवस्थित चेक करा किती मार्क्स पडतात आणि त्यामध्ये काही रेकॉर्डेड रिस्पॉन्स चेक करा सगळ्यांनी. तो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.